राज्यामध्ये मानव आणि बिबट्यातला संघर्ष आता आणखी तीव्र झाल्याचं दिसतंय। सातत्यानं बिबट्यांचे माणसांवरच्या हल्ल्याच्या घटना घडतायत, त्यात अनेकांचा मृत्यू देखील होतोय। उत्तर पुण्यातल्या शिरूर, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। या हल्ल्यांमुळे गावातील आणि परिसरातल्या अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागलाय। हे हल्ले रोखण्यासाठी वन विभाग आणि शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप देखील होतोय। या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट पाहूया। बिबट्याची दहशत, नागरिक हैराण। बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू। बिबट आणि मानव संघर्ष कधी संपणार? सरकार बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत गंभीर नाही। बिबट हा जंगलात राहणारा वन्य प्राणी, परंतु जसे जसे उसाचे क्षेत्र वाढत गेले तसा हा बिबट्या अन्न पाण्याच्या शोधात, निवाऱ्याची नवी जागा शोधत उसाच्या शेतीमध्ये आला आणि याच ठिकाणी आपला निवारा बनवत वास्तव्याला सुरुवात केली। सुरुवातीला शिकार करून आपली भूक भागवणारा बिबट्या नंतर मानवी वस्तीमध्ये प्रवेश करू लागला। वस्तीतील जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कुत्री यांच्यावर हल्ले करत त्यांची तो शिकार करू लागला। यावर उपाययोजना करण्यात आल्यानं बिबट्या अन्नाच्या शोधात मानवांवर हल्ले करू लागला आणि त्यात मानवांचे बळी आता जात आहेत। 1-2 नव्हे तर मागच्या 25 वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 57 पेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करतायत। प्रत्येक मुलाला शाळेत घेऊन जाणं, घेऊन येणं, रस्त्याने मोटरसायकल गेले की एकदा बापूच्या त्याच्यावर हल्ला केला होता मोटरसायकल। तर जनतेने आता काय झाले, शासन याच्यावर काही परखड विचार करीत नाही। शासनाने याच्यावर लक्ष घालून याच्या योग्य तो तोडगा काढला पाहिजे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या 20 दिवसांपासून तिघांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले। गेल्या रविवारी भर दुपारी घराच्या जवळच 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलावर बिबट्यानं हल्ला करत शेजारील उसाच्या शेतात त्याला ओढत नेत ठार केलं। त्यामुळे मुलाचे नातेवाईक भयभीत झाले असून आम्हाला न्याय द्या अशी विनंती करत बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। आमच्या शेतकऱ्यांचं जगणं आज अवघड झालेलं आहे। आम्हाला न्याय हवाय आणि आमची एकच मागणी ह्या करता का शासन करते असतील, जे धोरण ठरवणारे आहेत, त्याची अंमलबजावणी करणारे जे प्रशासन यांनी एकतर त्या बिबट्यांचं त्यांच्या सोयीप्रमाणे पुनर्वसन करावं किंवा त्यांना शूट आउट करावं, कारण माणसाचं जगणं हे आज धोक्यात आलेलं आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मागच्या 20 दिवसात तिघांचा मृत्यू झालाय। या हल्ल्यांचा घटनाक्रम आपण पाहूया। 12 ऑक्टोबरला पिंपरखेड येथील शिवन्या बोंबे या 5 वर्षाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। 22 ऑक्टोबरला पिंपरखेड शेजारील जांबूत येथे भागुबाई रंगनाथ जाधव या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। 2 नोव्हेंबरला पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात रोहन बोंबे या 13 वर्षीय लहान बालकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नागरिकांच्या भावनेचा उद्रेक झाला। वन विभागाच्या गाड्या पेटून देण्यात आल्या। मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला। पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जोपर्यंत शासनाच्या वतीनं ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा आणि रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता। यापूर्वीची परिस्थिती अशी होती की बाबा बिबटे रात्रीच हल्ला करत होते। यापूर्वी चालायचं बाबा रात्रीच पाणी वारा गेले म्हणून झालं। आज अशी परिस्थिती आहे का सगळे जे बिबट्यांचे हल्ले झालेत हे सगळे सकाळी 6 ते संध्याकाळी 5च्या आतमध्ये झालेले हल्ले आहेत। आणि या प्रश्नावर जर शासनाने जर का योग्य निर्णय घेतला नाही तर जनतेने आता निर्णय हाती घेतलेला आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू करायचं ठरवलं। या बिबट्यांच्या हल्ल्यांनी परिसरातील शेतकरी, नागरिक भयभीत झाले असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। सध्या वन विभागाने या परिसरातील नरभक्षक बिबट्या पकडण्यासाठी टीम तैनात केली असून कशा पद्धतीने या टीमला यश येतं हे पुढच्या काळात कळेल। हल्ले रोखण्यासाठी आता काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे।
एकंदरीत यावरती ठोस उपाययोजना कराव्या अशी येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे किंवा शासनाकडे मागणी केलेली आहे आणि त्या मागणीला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो, हे बिबट्यांचे हल्ले कशा पद्धतीने रोखले जातात हे या पुढील काळामध्ये पाहावे लागणार आहे। सादिक डोबे, लोकशाही न्यूज, शिरूर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।